यानंतर एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। अनिल देशमुख यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काटोलच्या वडविहिरा या मूळ गावी त्यांनी हे मतदान केलंय। स्वतः गाडी चालवत सपत्नीक ते मतदान केंद्रावर दाखल झालेत आणि ही तेव्हाचीच आपण दृश्य पाहतोय रामटेक लोकसभा मतदार संघामधली। स्वतः आपण पाहतोय अनिल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावताना स्वतः गाडी चालवलेली आहे। सपत्नीक ते मतदान केंद्रावर दाखल झालेत। काटोलच्या वडविहिरा या त्यांच्या मूळ गावी ते दाखल झालेत। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झालेली आहे आणि रामटेक मतदारसंघातील वडविहिरा गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। आपल्यासोबत अनिल देशमुख आहेत। वो काय सांगा, काय पहिली प्रतिक्रिया, काय लोकांना आवाहन करा? असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 5 मतदारसंघामध्ये होत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला होणार आहे। म्हणजे संपूर्ण विदर्भाचं मतदान 26 तारखेला होईल। संपूर्ण विदर्भाची परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापा जे आमचे सर्व मित्रपक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून एकोप्यानं सर्वांनी ही निवडणूक लढवली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये चमत्कार घडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो। 4 जूनची वाट पहा आणि चमत्काराची वाट पहा। असं आहे की सर्वांनी, ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, सर्वांनी मतदान करण्याची आवश्यकता आहे। मतदान करण्यासाठी कोणी आळस करू नये आणि सर्वांनी मतदान करून लोकशाही आपली जिवंत राहिली पाहिजे आणि हुकुमशाही गेली पाहिजे, यासाठी सर्वांनी मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। अमर गटाळे, साम टीव्ही, रामटेक।